student, you are welcome to my this video. Today we are going to learn here the new topic, affirmative sentence and negative sentence. In an earlier video we have already studied that the negative sentence, नकारार्थी वाक्य कसं बनवायचं. जेव्हा आपण बोलत असतो, when we speak, at that time we speak some positive, some negative. When we express our emotions, that time some wonders or some emotions or something excitement we express through the words. In the same way, now in this video we are going to learn here the affirmative sentence and also the negative sentence. But here we transform them. Affirmative sentence transform to negative sentence. म्हणजे या ठिकाणी आपण ट्रान्सफॉर्मेशन शिकणार आहे. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य कसं करायचं हे आपण याच्यामध्ये शिकलेलं आहे. पण तरीही सुद्धा एक रिपिटेशन म्हणून आपण इथे बघू की आय लाईक टू गो टू द सीशोर. हे होकारार्थी वाक्य, याच्यामधून होकार दिसतो आपल्याला, याच्यामध्ये नकार नाहीये. नकार व्यक्त करणारे नकारार्थी शब्द कोणकोणते येतात वाक्यामध्ये? नो येतो, नॉट येतो, कधी कधी नेव्हर येते, कधी नथिंग येते, कधी नो बडी येतो, कधी नन बट येते, कधी नेव्हर नथिंग येते. अशा प्रकारचे शब्द, नकारार्थी शब्द वाक्यामध्ये असू शकतात. होकारार्थी वाक्यामध्येही काही होकारार्थी दिसतात ते काही वाक्य, परंतु ते नकारार्थी असतात. जसे अनलेस आहे, फेल आहे, एक्सेप्ट आहे, विदाऊट आहे, हे शब्द नकारार्थीच आहेत, परंतु ते होकारार्थी वाक्यामध्ये येत असतात, त्याचा नकारार्थी अर्थ असतो. आता इथे पहा, आय लाईक टू गो टू द सीशोर. मला सीशोर वरती जायला आवडतं. मग हे वाक्य सरळ सरळ जर आपल्याला करायचं असेल तर आपण नकारार्थी कसं करू की आय डोंट लाईक टू गो टू सीशोर. मला समुद्र किनाऱ्यावरती जायला आवडत नाही. डोंट लाईक, आपण याचं लाईकचं नकारार्थी डायरेक्ट नकारार्थी केलं. याचा अर्थ आणि याचा अर्थ बदलला आहे. याचा पॉझिटिव्ह आहे, याचा नकारार्थी आहे. म्हणजे इथे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाही, याचा अर्थ बदललेला आहे. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय आहे तर ट्रान्सफॉर्मेशन मध्ये होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करताना आपल्याला त्याचा मूळ जो अर्थ आहे तो बदलू देता कामा नये. म्हणजेच या ठिकाणी जर हे वाक्य जर करायचं असेल, तुम्हाला नकारार्थी वाक्य जर बनवायचं असेल तर हे आपण हे सरळ बनवलं आहे, परंतु याचा अर्थ मूळ कायम ठेवून करायचं असेल तर आपलं हे वाक्य असं होईल की आय डोंट डिसलाइक टू गो टू सीशोर. म्हणजे हे सरळ नकारार्थी वाक्य झालं, हे नकारार्थी वाक्य आहे. आणि हे मात्र याचं ट्रान्सफॉर्मेशन आपण केलं. हे वाक्य, याचा वाक्याचा अर्थ आहे की मला समुद्र किनाऱ्यावरती जायला आवडते. याचा अर्थ आहे मला समुद्र किनाऱ्यावरती जायला आवडतच नाही. म्हणजे विरुद्ध अपोजिट मिनिंग झालं याचं. पण ट्रान्सफॉर्मेशन करताना आपण लाईकच्या ऐवजी डिसलाईक घेतला आणि याच्यामध्ये नकार टाकला आहे. म्हणजे या वाक्याचा अर्थ हा सेम राहिलेला आहे. कसा बघा, आय डोंट लाईक, मला आवडत नाही. आय डोंट डिसलाईक, मला डिसलाईक होत नाही म्हणजे आवडतच नाही. टू गो टू द सीशोर म्हणजेच मला आवडते. म्हणजे आय डोंट डिसलाईक टू गो टू द सीशोर. समुद्र किनाऱ्यावरती मला जायला आवडतच नाही, म्हणजेच ही गोष्ट करायला मला डिसलाईक होत नाही. डिसलाईक होत नाही म्हणजे या ठिकाणी दोन नकार आले. दोन नकार म्हणजेच एक होकार, हा याचा अर्थ आहे. किंवा राणी हॅज फिनिश हर कुकिंग. आता हे जर नकारार्थी करायचं आहे तर आपल्याला हॅजच्या नंतर नॉट जर आपण टाकलं तर हे नकारार्थी वाक्य होईल सरळ सरळ. राणी हॅज नॉट फिनिश हर कुकिंग. राणीने तिचं कुकिंग हे नकारार्थी वाक्य होईल. परंतु आपल्याला या पिरियडमध्ये म्हणजेच या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, या व्हिडिओमध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करताना अफर्मेटिव्ह वाक्य जे असेल त्याचं निगेटिव्ह कसं बनवायचं आणि निगेटिव्ह वाक्य कसं असेल त्याचं अफर्मेटिव्ह कसं बनवायचं
हे ट्रान्सफॉर्मेशन शिकायचं आहे. मग या ठिकाणी काही उदाहरणं आपण बघू. ते उदाहरण आता मी फळ्यावरती लिहितोय, ते तुम्ही बघा, नंतर ते समजून घेऊ. हे उदाहरण बघा. आता इथे पहा, ही इज अ गुड बॉय. या ठिकाणी हे गुड जे आहे हे ऍडजेक्टिव्ह आहे. या ऍडजेक्टिव्हच्या विरोधामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द वापरून आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. आता कसं होईल हे वाक्य? हे वाक्य असं होईल, ही इज, या क्रियापदाच्या नंतर नॉट टाकू आपण. नॉट. ही इज नॉट अ गुड. हे जे विशेषण आहे याच्या विरुद्ध बॅड हे विशेषण वापरायचं. बॉय. वाक्याचा अर्थ हा जसा तसाच राहील. ही इज नॉट अ बॅड बॉय म्हणजेच ही इज अ गुड बॉय. तो चांगला मुलगा आहे. आणि खाली आपण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन निगेटिव्ह, मेक इट निगेटिव्ह येते आपल्याला परीक्षेमध्ये. मेक द सेंटेन्स निगेटिव्ह अँड रिराईट इट. दिलेलं वाक्य पुन्हा लिहा, पण कसं? नकारार्थी करून. तर हे वाक्य असं होईल, ही इज नॉट अ बॅड बॉय. तो बॅड बॉय नाही आहे म्हणजेच वाईट मुलगा नाही. वाईट मुलगा नाही म्हणजेच काय आहे? चांगला आहे. याचा दोन्ही याचा अर्थ एकच. आता राजू फॉरगेट्स द स्टोरी. राजू ती स्टोरी जी आहे ती विसरला. मग हे वाक्य आपल्याला नकारार्थी जर करायचं तर कसं होईल? राजू फॉरगेट. आता इथे यस लागलेलं, फॉरगेट्स म्हटलं तर इथे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. डज, कारण नॉट आपल्याला सिंगल टाकता येत नाही म्हणून आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर आपण डज नॉट. राजू डज नॉट फॉरगेट. हे जे आता हे या ठिकाणी विशेषणाच्या विरोधात टाकलं आपण, बॅड. या वाक्यामध्ये फॉरगेट हे ऍक्शन व्हर्ब म्हणजे ऍक्शन वर्ड आहे, म्हणजेच व्हर्ब आहे. या व्हर्बच्या विरोधात टाकायला लागेल आपल्याला. म्हणजे फॉरगेट विसरणे, रिमेंबर म्हणजे आठवणे. या ठिकाणी आपण क्रियापदाच्या विरोधात शब्द टाकतो. बघा, हे वाक्य विशेषणाचं आहे, हे वाक्य क्रियापदाचं आहे. म्हणजेच राजू डज नॉट फॉरगेट, डज नॉट रिमेंबर, REMEMBER, रिमेंबर द स्टोरी. राजूला ती स्टोरी आठवत नाही आहे म्हणजेच राजू ती स्टोरी विसरला. अशा प्रकारे म्हणजे इथे विशेषणाच्या विरुद्ध घेतला आपण. विशेषणाच्या विरुद्ध शब्द आपल्याला माहित पाहिजे. विशेषण या ठिकाणी क्रियापद आहे म्हणजे वर्ब आहे. याच्या विरोधामध्ये आपण फॉरगेटच्या विरुद्ध रिमेंबर घेतलं. आता इथे इट इज डिफिकल्ट टू ट्रान्सलेट. ते ट्रान्सलेट करणं जे आहे ते डिफिकल्ट आहे. हा डिफिकल्ट शब्द हे विशेषण आहे. परत डिफिकल्टच्या विरोधामध्ये इझी म्हणजेच हे वाक्य कसं होईल? इट इज नॉट, क्रियापदाच्या नंतर नॉट घेतलं. डिफिकल्टच्या विरुद्ध इट इज नॉट इझी, EASY टू ट्रान्सलेट, TRANSLATE, ट्रान्सलेट. इट इज नॉट इझी टू ट्रान्सलेट. आता चौथं वाक्य आहे, यू आर ऑलवेज राईट. तू नेहमीच बरोबर असतो किंवा तुझे नेहमीच बरोबर असते. तू कधीच चुकत नाही असं आपल्याला म्हणायचं. तू कधीच चुकत नाही. म्हणजे या ठिकाणी राईट हे विशेषण आहे, ऑलवेज हे सुद्धा विशेषण आहे. आणि या दोन्ही विशेषणांच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे वापरायचा आहे. आणि वाक्याचा अर्थ कायमच ठेवायचा आहे. म्हणजे यू आर ऑलवेजच्या विरुद्ध होते नेव्हर. आता नॉट न टाकता आपण नेव्हर शब्द टाकू. ऑलवेजच्या विरुद्ध नेव्हर. यू आर नेव्हर, NEVER, नेव्हर. आणि राईटच्या विरुद्ध रॉंग, WRONG, रॉंग. म्हणजे बघा इथे आपण इथे विशेषण एकाच विरुद्धार्थी अर्थ टाकला. वाक्याचा अर्थ कंप्लीट आहे, बरोबर आहे. हा अर्थ आणि हा अर्थ एकच आहे. हा अर्थ आणि हा अर्थ एकच आहे. याचा आणि याचाही अर्थ एकच आहे. तसा याचा आणि याचा एक अर्थ असा, यू आर ऑलवेज राईट. तू नेहमी बरोबर असतोस म्हणजे तू कधीच चुकत नाहीस. म्हणजे यू आर नेव्हर रॉंग, तू कधीच चुकत नाहीस. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला इथे अभ्यासता येतील. आता हे आपण जे वाक्य बघितलीत हे अफर्मेटिव्हचे निगेटिव्ह बघितले. आता निगेटिव्हचे अफर्मेटिव्ह बघू. नाऊ
study here some examples. Look at the first example, that is not good. हे नकारार्थी वाक्य आहे. नॉट टाकून हे नकारार्थी वाक्य बनवलं आहे. आता नॉट गुड म्हणजेच हे वाक्य आपल्याला अफर्मेटिव्ह करायचं. मेक इट अफर्मेटिव्ह. होकारार्थी बनवायचं. होकारार्थी बनवायचा म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला याचा अर्थ कायम ठेवायचा. दॅट इज नॉट गुड, ते काही चांगलं नाही, म्हणजेच ते वाईट आहे. म्हणजेच हे उदाहरण असं होईल, दॅट इज बॅड. हे जे गुड आहे या गुडच्या विशेषणाच्या विरुद्ध. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल तुमच्या की जर आपण निगेटिव्ह सेंटेन्सचं अफर्मेटिव्ह करत असू तर आपल्याला त्या वाक्यामध्ये कधी कधी नाउन, कधी ऍडजेक्टिव्ह, कधी व्हर्ब याच्या विरुद्धचे शब्द घ्यावे लागतात. आणि कधी कधी दोन्हीचे, ऍडजेक्टिव्ह असेल त्याचेही, ऍक्शन वर्ड असेल त्याचेही आणि ऍडजेक्टिव्हचेही विरुद्धार्थी शब्द घेऊन होकारार्थी वाक्य बनवायचं असते. सुरुवात आपण गोंधळतो याच्यामध्ये. सो जोपर्यंत आपली प्रॅक्टिस चांगली होत नाही तोपर्यंत आपला गोंधळ होतो आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला हे वाक्य समजतात. आता हे दुसरं वाक्य पहा, देअर इज नो यूज. याच्यात नॉट टाकलेला आहे, नो यूज म्हणजेच यूज नाही, म्हणजे युजलेस. म्हणजेच काय, इट, दुसरं उदाहरण कसं होईल, इट इज युजलेस. हे होकारार्थी वाक्य झालं. यातून नकार काढला आपण. देअर इज नो यूज, इट इज नो यूज, इट इज युजलेस. तर ते निरुपयोगी आहे. युजलेस म्हणजे निरुपयोगी आहे, त्याचा काहीच उपयोग नाही, म्हणजेच ती निरुपयोगी आहे. तिसरं वाक्य पहा, ही वॉज नॉट सॅटिस्फाईड. नॉट सॅटिस्फाईड हे जे हे आहे याच्याऐवजी आपल्याला होकारार्थी शब्द घ्यावा लागेल. ही वॉज नॉट सॅटिस्फाईड, तो सॅटिस्फाईड नाही म्हणजे तो समाधानी नाही, म्हणजेच तो असमाधानी आहे. नॉट सॅटिस्फाईडच्या विरुद्ध डिससॅटिस्फाईड. म्हणजेच काय होईल, याचं हे उदाहरण कसं होईल, ही वॉज सॅटिस्फाईड. SATISFIED, डिससॅटिस्फाईड. ही वॉज डिससॅटिस्फाईड. अशा प्रकारचं हे उदाहरण. वी डिड नॉट रीच ऍट द बस स्टॉप ऑन टाइम. वी डिड नॉट रीच ऍट द बस स्टॉप ऑन टाइम. हे उदाहरण बघा. आता याच्यामध्ये डिड नॉट रीच, आपण वेळेवर पोहोचलो नाही. मग आता आपल्याला या ठिकाणी डिड नॉट रीच म्हणजेच आपण अपयशी झालो. म्हणजेच आता हे उदाहरण जर आपल्याला होकारार्थी करायचं आहे, वेळेवरती आपण त्या बस स्टँडवरती पोहोचलो नाही, म्हणजेच आपण बस स्टँडवरती पोहोचण्यास अपयशी झालो. म्हणजेच आपल्याला हे उदाहरण कसं लिहावं लागेल, याचं अफर्मेटिव्ह कसं होईल, वी डिड नॉट रीच म्हणजे डिड नॉट रीच, पोहोचलो नाही म्हणजेच फेल झालो आपण. हा रीचचाही ऑपोजिट शब्द घेऊ नका, फक्त आपण फेल टाकू या ठिकाणी. FAILED, फेल. म्हणजे कधी कधी विदाऊट शब्द टाकून, फेल शब्द टाकून, एक्सेप्ट शब्द टाकून, आपण बट टाकून आपण होकारार्थी वाक्य बनवू शकतो. म्हणजे वी फेल्ड. आता इथे इन्फिनिटिव्ह करू आपण, टू रीच. वी फेल्ड टू रीच ऍट बस स्टॉप ऑन टाइम. अर्थ एकच आहे. वी फेल टू रीच, आपण अपयशी ठरलो, म्हणजेच आपण वेळेवरती पोहोचलो नाही बस स्टँडवरती. दोन्ही याचा अर्थ एकच आहे. म्हणजे आपल्याला होकारार्थी करताना वाक्य आपण फेल्ड शब्द टाकून, या डिड नॉटच्या ऐवजी आपण फेल्ड टाकला, कारण ही डीड भूतकाळी आहे म्हणून आपण याला फेल्ड केलं आहे. टू रीच, इन्फिनिटिव्ह वापरला आपण, ऍट द बस स्टॉप ऑन टाइम. आता कॅनॉट गो. कॅनॉट गो म्हणजे जाऊ शकलो नाही. आय कॅनॉट गो देअर, मी तिथे जाऊ शकलो नाही म्हणजे मी तिथे जाण्यास असमर्थ होतो. कॅनॉट गो म्हणजे अनेबल. कॅनॉट गो म्हणजे काय, अनेबल टू गो. म्हणजेच या ठिकाणी हे वाक्य आय एम अनेबल, UNABLE, अनेबल. कॅनॉटच्या ऐवजी आपण अनेबल टाकला. कॅनॉट आणि
नंतर याचाही परत इन्फिनिटिव्ह केलं टू गो, क्रियापदाला आपण आधी टू लावलं, गो देअर. म्हणजे या ठिकाणचं होकार तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आपण वाक्यामध्ये होकारार्थी वाक्य बनवताना नकार काढून आपण त्याचे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे ज्यातले बारकावे आहेत, हे उदाहरणं भरपूर उदाहरणांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजू शकतो. म्हणजे आय एम अनेबल टू गो देअर, आय एम म्हणजे मी तिथे जाण्यास असमर्थ आहे, मी तिथे जाऊ शकलो नव्हतो, म्हणजेच मी तिथे जाण्यास असमर्थ आहे. दोन्ही याचा मिनिंग एकच निघतो. आणखी सुद्धा काही उदाहरणं आपल्याला पाहता येतील. हे काही उदाहरणं बघा. हे डिड नॉट रिटर्न फॉर अ लॉंग टाइम. डिड नॉट रिटर्न हे सुद्धा फेलनं आपण फेल शब्द टाकून आपण हे करू शकतो. म्हणजेच हे उदाहरण असं करू, ही डिड नॉट फेल म्हणजे ही वॉज फेल ही फेल्ड, FAILED साधा काळ घेऊ आपण. हे डिड नॉट रिटर्न म्हणजे ही फेल्ड टू RETURN, he failed to return even after long time, a long time. याचा अर्थ एकच आहे. आपण इथे फेल टाकला शब्द, ही फेल टू रिटर्न इव्हन आफ्टर अ लॉंग टाइम, म्हणजे खूप वेळपर्यंत तो परत येऊ शकला नव्हता किंवा आला नाही. तर हे सुद्धा तो खूप वेळपर्यंत परत येण्यात अपयशी ठरला. हे डू नॉट रिकॉल, आय डू नॉट रिकॉल, हे सुद्धा फेल टाकून तुम्ही करू शकता. हे वाक्य दोन प्रकारे करता येईल आपल्याला. नंबर एक याचं उदाहरण पहा. नंबर एक आपल्याला असं करता येईल, ही डू नॉट डू नॉट रिकॉल म्हणजेच ही फॉरगेट्स, FORGETS, हे साधं. किंवा याला आर म्हणून आपण असं करू शकतो, याला आर, ही फेल, FAILS, फेल्स टू रिकॉल. दोन्ही प्रकाराचे वाक्य करता येईल. फेल शब्द फेल टाकून सुद्धा आपल्याला करता येईल. हे नेव्हर टू रन्स, या ठिकाणी नेव्हरच्या विरुद्ध टाकावं लागेल आणि रनच्या विरुद्ध पण टाकावं लागेल. हे ऍक्शन म्हणजे क्रियापदाच्या विरुद्ध शब्द घ्यावा लागेल आणि ऍडजेक्टिव्ह जे आहे विशेषण याच्या विरुद्ध घ्यावं लागेल. म्हणजे हे वाक्य आपल्याला असं करता येईल, ही नेव्हरच्या विरुद्ध ऑलवेज, ही नेव्हर ऑलवेज, रनच WALKS, वॉक्स, ही ऑलवेज वॉक्स. आता ही हॅड नायदर फादर नॉर मदर, हे नकारार्थी वाक्य आहे. मग नायदर नॉरचा उपयोग केलेला आहे. त्याला आई नाही आणि वडीलही नाही, किंवा वडीलही नाही आणि आई नाही, म्हणजे तो काय आहे, अनाथ आहे. म्हणजे हे वाक्य भूतकाळामध्ये आहे म्हणून साध्या, म्हणजे तो अनाथ होता, त्याला आई आणि वडीलही नव्हते, म्हणजेच तो अनाथ होता. म्हणजे ही वॉज, साध्या भाषेमध्ये ही वॉज ORPHAN, ऑर्फन म्हणजे अनाथ, ही वॉज ऑर्फन. अगदी विरुद्धार्थी अर्थ घेतला, परंतु विरुद्धार्थी अर्थ घेतला म्हणजे याचा दोन्ही याचा अर्थ एकच आहे. त्याला आई वडील नव्हते, म्हणजेच तो अनाथ होता, हा याचा अर्थ आहे. गौरी डिड नॉट से एनिथिंग, डिड नॉट से एनिथिंग, हे वाक्य मात्र आपल्याला अनेक प्रकार करता येईल. म्हणजे गौरी केप्ट सायलेंट, SILENT, सायलेंट. गौरी केप्ट सायलेंट, गौरी काहीच बोलली नाही. किंवा गौरी केप्ट मम. दोन प्रकारचे आपल्याला वाक्य करता येईल. तिने मौन पाळलं, गौरीने मौन पाळलं, गौरी सायलेंट राहिली, स्तब्ध राहिली, म्हणजेच गौरी काहीच बोलली
नाही. अशा प्रकारे आपल्याला होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करताना वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन मध्ये वाक्याचा अर्थ आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स मधून निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये किंवा निगेटिव्ह सेंटेन्स मधून अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये वाक्य बनवत असताना त्याचा अर्थ कायम ठेवावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला कधी कधी नामाच्या विरुद्ध म्हणजे जसं नामाच्या विरुद्ध उदाहरण जर द्यायचं झालं तर हे बघा, नो वन वॉज ABSENT absent टुडे, नाही दॅट डे बघू आपण, दॅट डे. आता नामाच्या विरुद्ध दॅट डे. आता नो वनच्या विरुद्ध नो वन वॉज ऍबसेंट दॅट डे. त्या दिवशी कोणीच ऍबसेंट नव्हतं, म्हणजे सर्वच जण प्रेझेंट होते. म्हणजे या ठिकाणी नो वनचंही आपल्याला घ्यावं लागेल आणि ऍबसेंटचंही विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे याचं उदाहरण जर आपल्याला उत्तर जर लिहायचं असेल तर आपल्याला कसं करायचं, नो वनच्या ऐवजी एव्हरीवन. एव्हरीवन वॉज ऍबसेंटच्या ऐवजी प्रेझेंट, PRESENT प्रेझेंट दॅट डे. म्हणजेच याचा अर्थ असा की आपल्याला कधी कधी नामाच्या विरुद्ध, कधी क्रियापदाच्या विरुद्ध, कधी विशेषणाच्या विरुद्ध, कधी क्रिया विशेषणाच्या विरुद्ध, डिग्री वापरून, फेल शब्द वापरून, एक्सेप्ट शब्द वापरून, विदाउट शब्द वापरून वाक्याचे मध्ये होकारार्थी वाक्य बनवता येत असतात आणि नकारार्थी सुद्धा वाक्य बनवता येत असतात. हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही ही लिंक जी आहे ही शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.